झी 24 तास, एक पाऊल पुढे. गुन्हेगारीच्या जाळ्यात बालपण. खरं तर असं म्हटलं जातं की मुलं म्हणजे देवाघरची फुलं. पण आता असं म्हणावं का असा प्रश्न समाजातल्या एका विचारानं करावा असा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण जर त्या मुलांना फुलं म्हणत असू तर मग त्या फुलांना कोवळ जे कुस्करणारे हात आहेत ती पण तेवढ्याच वयाची आहेत. डोंबिवलीत घडलेल्या एका प्रकारानं आता बाल गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबईसारख्या शहरात याची मागील 2 वर्षात दाहकता वाढली आहे. राज्यभरातलं प्रमाणही प्रचंड वाढलंय. आपल्याबरोबरचा समवयस्क असलेला कुणीही कदाचित जीवलग मित्र हा कुठल्या तरी विकृतीचा नाहक बळी पडतो. आणि या सगळ्या दुर्दैवी घटनांची नोंद ही डोळ्यात अंजन घालणारी आहे. डोंबिवलीत संतोष विचिवारा या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या 5 आरोपींपैकी 4 जण अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे बाल गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबईसारख्या शहरात तर याची दाहकता अधिकच जाणवते. मुंबईत 2 वर्षात बाल गुन्हेगारीच्या प्रमाणात 13% वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी 2009 मध्ये 24 आणि 2011 मध्ये 24 खून केलेत. खुनाचे प्रयत्न 11 वरून 24, बलात्कार 21 वरून 23, अपहरण 2 वरून 4, घरफोडी 115 वरून 106, दुखापत करणं 166 वरून 240, चोरी 323 वरून 275, लूट 11 वरून 33, विनयभंग 19 वरून 28, लैंगिक शोषण 2 वरून 8, दंगलीमध्ये 17 वरून 39. अशा प्रमाणात बाल गुन्ह्यांचा वाढता आलेख दिसून येतो. खेळण्या बागडण्याच्या आणि स्वप्नांना आकार देण्याच्या वयात मुलांच्या हातात पडलेल्या बेड्या पाहून काय वाटत असेल त्यांच्या आईवडिलांना? कुठल्या आईवडिलांना आपली मुलं गुन्हेगार व्हावीत असं वाटत नाही? मग चुकतं तरी कुठे आणि कुणाचं? मुलांवरील संस्कारात आईवडील कमी पडतायत का? करिअर आणि नोकरीमुळे पालक मुलांना कमी वेळ देत आहेत का? टीव्ही आणि सोशल मीडियाचा बालपणावर काय होतो परिणाम? मुलांचे खेळ आणि आवडीनिवडी बदलल्याचा तर हा परिणाम नाही. यासारख्या प्रश्नांचा सखोलतेनं विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. बदलत्या लाईफस्टाईलचा परिणाम सुद्धा बालपणावर होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे गुन्हेगारीच्या या जाळ्यात मुलांना जाण्यापासून वाचवण्याची जबाबदारी पालकांसोबतच समाजाची सुद्धा आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.